कसं आहे हे पटकन एक तर मी आत्ताच बघितलं त्यामुळे थोडंसं सिंक इन व्हायला लागेल कारण त्यात खूप गोष्टी आहेत. अतिशय सुंदर आहे दिसायला. त्याच्यामध्ये म्हटलं तर धमाल पण खूप आहे, म्हटलं तर मेसेज पण आहे आणि तो मेसेज घेऊन आपण बाहेर पडतो, पण तरीसुद्धा संपूर्ण सिनेमा बघताना एक खूप सतत नुसतंच त्याचा ओव्हरडोस पण नाही आहे. एंटरटेनमेंट खूप आहे आणि यू कम आउट ऑफ द थिएटर फिलिंग हॅपी अबाउट द मेसेज. इट्स अ व्हेरी इन्स्पायरिंग फिल्म. याच्यापासून थोडी स्फूर्ती घेऊन मला मला खात्री आहे सगळ्या मराठी लोकांना हा खूप आवडेल आणि मराठीच्या नवीन पिढीने हा अगदी नक्की बघायला पाहिजे. त्यांना खूप स्फूर्ती देणारा, प्रेरणा देणारा असा सिनेमा आहे आणि परत दिसायला इतका देखणा आहे. अभिनय अप्रतिम आहे सगळ्यांचा. भरत जाधवचा तर काही प्रश्नच नाही आहे, सिद्धार्थ जाधवचा प्रश्न नाही आहे, पण त्यांच्या खेरीज जे बाकीचे रोल्स आहेत म्हणजे खास मला उल्लेख करायचा तो विजय चव्हाणांचा. कारण इतकं सुंदर कॅरेक्टर जो आणि विजय चव्हाणांची आत्तापर्यंतची जी प्रतिमा आहे ती खूप वेगळी आहे आणि त्यांना हे कॅरेक्टर करायला दिल्याबद्दल आधी मी केदारचं अभिनंदन करेन की त्याला सुचलं की हा रोल विजय चव्हाणांना द्यावा. त्यांनी ते इतकं सुंदर कॅरेक्टर, फ्लेश अँड ब्लड कॅरेक्टर निर्माण केलं आणि ते विजयने अप्रतिम रंगवलं आहे. कॅमेरा वर्क अतिशय सुंदर आहे. स्पेशल इफेक्ट्स मी काय फार टेक्निकली बघणारी नाही आहे. शेवटी मी पण एक सिनेमा म्हणजे त्याची गोष्ट त्याचं ह्याच गोष्टी बघते. मी टेक्निकली फार आय एम नॉट व्हेरी टेक्नो सॅव्ही ॲज अ व्ह्युअर ऑल्सो. पण तरी जाणवतं की अरे हे कसं केलं असेल आणि ते स्प्लिट सेकंडमध्ये होत असल्यामुळे त्याच्यावरती फार लिंगर नाही केलेलं. म्हणजे त्याचा पण परत फार ओव्हरडोस नाही झालेला. तर स्प्लिट सेकंडमध्ये त्याची एक मजा येते आणि आपण हा करत असेपर्यंत परत गोष्ट पुढे गेलेली असते. ही गोष्ट मला फार आवडली. एकतर आज मराठी सिनेमा खूप व्हायब्रंट आहे. खूप खूप त्याचा हे बुके मोठा आहे किंवा त्याची पॅलेट आज मोठी आहे. त्या पॅलेटमध्ये पण अतिशय एक रेलेव्हंट सिनेमा आहे आणि त्याचं क्लास त्याचा आहेच. एक क्लासचा सिनेमा नक्कीच आहे आणि तरीसुद्धा त्याला एक मास अपील पण आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की व्ह्युअरसाठी हा खूप त्याला आवडेल असा सिनेमा आहे. Thank you very much. And I wish all the best. And I really like to congratulate Mrs. Shobhana Desai and Kedar and entire team, especially Mrs. Shobhana Desai because she has ventured to make a Marathi film of this genre, this quality and this standard. So all the best and congratulations. Thank you. मला फिल्म खूप आवडली. बेसिकली इतक्या मला केदारचं कौतुक विशेष करावं असं वाटतं कारण इतक्या जणांना घेऊन त्यांनी इतकी छान फिल्म केली. कारण बॅलन्स करणं खूप कठीण असतं अशा वेळेला, पण त्यांनी हे जे बॅलन्स साधला आहे ना तो की त्या पूर्वजांच्या बाबतीतसुद्धा तो बॅलन्स साधला आहे आणि आत्ताच्या वास्तवातलासुद्धा बॅलन्स साधला आहे. हे खूप त्याची तारेवरची कसरत होती जी त्यांनी खूप छान पद्धतीने मांडली आहे आणि मला फिल्म खरंच खूप आवडली. गाणी मला विशेष कौतुक करावं असं वाटतं की केदारच्या फिल्म्सचं एक तो ॲडेड फीचर असतो की त्याची गाणी खूप छान असतात आणि याचं म्युझिक इज फॅन्टॅस्टिक. आय जस्ट लव्ड देम आणि शशांक पवार हॅज गॉट अ व्हेरी ब्राईट फ्युचर असं वाटतं. थँक्यू सो मच.